इकडे सर माहिती. धन्यवाद अरुणभाई. आज उपस्थित सगळेच पत्रकार बंधू भगिनी यांचं मी मनापासून स्वागत करतो. आजपर्यंत या पत्रकार बंधू भगिनींनी रस्त्यावरच्या लढाईला सातत्यानं लोकांच्या समोर न्यायचा प्रयत्न केला. अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रयत्न केला. गेल्या 7-8 महिन्यापासून वंचितचे आमचे सहकारी अरुणभाई सोनवणे यांनी सांगितलं की बाबा समाजामध्ये आपण कुठेतरी एकत्र राहायला पाहिजे, म्हणून सातत्यानं ते प्रयत्न करत होते. प्रत्येकाचा अजेंडा एकच आहे, या निवडणुकीला सामोरं जाणं. या निवडणुकीला सामोरं जात असताना आम्ही महाविकास आघाडी म्हणून सामोरं जायचा असा निर्णय झाला होता. याच्याबद्दल मी स्वतंत्र आम आदमी पार्टीच्या वतीनं पत्रकार परिषद घेऊन त्याच्यामध्ये भूमिका सुद्धा व्यक्त केली होती. लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही लोकसभा आणि विधानसभेला आम्हाला एक आश्वासन दिलं होतं की आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये महाविकास आघाडी, इंडिया आघाडी म्हणून लढू आणि सर्व घटक पक्षांना न्याय द्यायचा प्रयत्न करू. पण तसं काही होताना दिसलं नाही. आणि मग ज्यावेळी चर्चेच्या फेऱ्या सुरू झाल्या तेवढे एक जाणवलं की आपल्यावर सातत्यानं अन्याय होतोय. आणि मग नुसतं आम आदमी पार्टी या घटक पक्षावरच नव्हे तर बहुतांश सगळ्याच पक्षातल्या कार्यकर्त्यांवर अन्याय होतोय. ज्यावेळी तिकीट मागितलं जातं, सुरुवात मागितल्यानंतर तुझ्याकडे पैसे किती आहेत, तू या निवडणुकांमध्ये किती पैसे खर्च करणार आहेस, तुझी अवकात आहे का 50 लाख खर्च करायची, तुझ्या खिशामध्ये 70 लाख 1 कोटी आहेत का. आमचा साधा प्रश्न होता की कार्यकर्त्यानं ते पैसे आणायचे कुठनं. आतापर्यंत आम्ही सतरंज्या उचलल्या असतील, आतापर्यंत आम्ही खुर्च्या उचलल्या असतील, आतापर्यंत आम्ही स्टेजची व्यवस्था केली असेल, मन लावून प्रत्येक पक्षाचा अजेंडा घराघरापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न केला असेल, मग निवडणुकीच्याच वेळी पैशाचा विषय का येतो असा एक कार्यकर्ता म्हणून मला प्रश्न पडला. आणि म्हणून याला कुठेतरी आवाज द्यायचा, याला कुठेतरी न्याय द्यायचा. आणि म्हणून आम्ही निर्णय घेतला, या महाविकास आघाडीतनं, या इंडिया आघाडीतनं आपण बाहेर पडूया आणि स्वतंत्र कार्यकर्ता पॅटर्न राबवूया. याची 2-3 कारणं आहेत मित्रांनो. कारण आता जर तुम्ही बघितलं, पत्रकार बंधूंच्या माध्यमातून मला समजलं की एकाच घरामध्ये 2-2 तिकीटं देणार आहेत. खासदारांच्या मुलाला तिकीट द्यायचा प्रयत्न चालू आहे, आमदारांच्या मुलाला तिकीट द्यायचा प्रयत्न चालू आहे. त्यांच्या घरामध्ये महापौरपद होतं अशा लोकांच्या घरातल्यांना तिकीट द्यायचा प्रयत्न चालू आहे. अरे मग सर्वसामान्य कार्यकर्त्याने करायचं काय? का नुसती तुमची धुनी धुवायची, नुसती भांडी घासायची का? हा प्रश्न कोल्हापूरच्या सगळ्याच कार्यकर्त्यांना पडला. आणि म्हणून आम्ही ठरवलं की कार्यकर्ता पॅटर्न आपण राबवायलाच पाहिजे कोल्हापूरमध्ये. नसेल तर मग काय होणार, तर कार्यकर्ता या कोल्हापुरातला टिकणार नाही मित्रांनो. आणि ज्यावेळी आम्ही इंडिया आघाडीतनं बाहेर पडलो ते आमच्या लक्षात आलं की आपल्या बरोबरच आपल्या साथीदारांची सुद्धा एक फौज आहे. आणि म्हणून आम्ही अरुणभाईंना कॉन्टॅक्ट केला की बाबा आम्ही इंडिया आघाडीतनं बाहेर पडतोय, तुमची भूमिका काय आहे. ते म्हणले स्वागत आहे. कारण एक आहे तो कष्टकऱ्यांचं प्रतीक आहे आणि एक आहे ते सुशिक्षितांचं प्रतीक आहे. कष्टकऱ्यांचं आणि सुशिक्षितांचं प्रतीक जर एकत्र आलं तर कोल्हापूरच्या विकासाचा चेहरा बदलायला वेळ लागणार नाही मित्रांनो. कारण वास्तव आहे, ज्यांच्या घरामध्ये 2-2 पद आहेत, आमदारकी आहे, खासदारकी आहे, महापौर पद आहे, स्थायी समिती आहे, नगरविकास आहे, अशी कुठलीही व्यक्ती या कोल्हापूरचा विकास करू शकत नाही असं आमचं ठाम मत आहे. आणि जर विकास करायचा असता तर अजूनही रस्त्यावरच्या टक्केवारीमधला जो काही भेदभाव आहे, एखादा कॉन्ट्रॅक्टर आला महानगरपालिकेच्या दारात जाऊन त्याने सांगितलं की या अधिकाऱ्यांचा रेट कार्ड आहे, कुठल्या आमदाराने विधान परिषदेमध्ये विचारलं सांगा मला, कुठल्या खासदारानं हा प्रश्न तारांकित केला होता, कुठे याच्यावर चौकशी समिती नेमली होती. म्हणजे जर तुम्ही त्यांना सामील असाल तर तुम्ही कोल्हापूरचा विकास करू शकत नाही. आणि मग कोल्हापूरचा जर विकास आपल्याला करायचा असेल तर कार्यकर्ताच करू शकतो. कारण तळमळीनं आतापर्यंत त्यानं काम केलंय आणि ही जी काही त्याची तळमळ आहे ती कुठेतरी आपल्याला कार्यकर्ता पॅटर्नच्या माध्यमातून आपण बाहेर काढायला पाहिजे, कुठेतरी त्याला न्याय द्यायला पाहिजे. म्हणून आम्ही ठरवलं की आम आदमी पार्टी, वंचित बहुजन आघाडी, त्याचबरोबर बसपा असेल, BRSP असेल, तसेच या शाहू फुले आंबेडकरांना मानणाऱ्या चळवळीतले काही पक्ष संघटना असतील, या सगळ्यांनी एकत्र ठरवलं या घराणेशाहीच्या विरोधात, या टक्केवारीच्या विरोधात आपण वंचित बहुजन आघाडीची
एक स्वतंत्र आघाडी तयार करायची आणि या आघाडीमध्ये घटक पक्षांना सामावून घेऊन कार्यकर्ता पॅटर्न कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये राबवायचा, अशा पद्धतीची घोषणा आज आम्ही या पत्रकार परिषदेमधनं मित्रांनो करत आहोत. मला तुमच्या सगळ्यांना आवाहन करायचं आहे, एका बाजूला प्रस्थापित आहेत पण यांना कुठेतरी धरून चालायला पाहिजे. एका बाजूला कसलेले पैलवान दिसत असतील तर ते पोकळ आहेत, कारण त्यांच्या मागे कार्यकर्ता नाही. आज त्यांना बोलवायचं म्हणलं तर 200 300 रुपये पगार देऊन माणसं त्यांना बोलवायला लागतात. आणि म्हणून आम्हाला तुमच्याद्वारे या सगळ्या मतदारांना आवाहन करायचं आहे, तुमच्यापैकी काही डॉक्टर असतील, तुमच्यापैकी काही इंजिनियर असतील, तुमच्यापैकी काही कलावंत असतील, काही झाडू कामगार असतील, काही रिक्षाचालक असतील, जे त्या भूमिकेला न्याय देऊ शकतील अशा सगळ्या लोकांनी आमच्या आघाडीकडे तिकीट मागावं. आम्ही त्यांच्या उमेदवारासाठी 1 रुपया सुद्धा घेणार नाही, उलट पदरचा खर्च करून आम्ही त्यांना निवडून आणायचा प्रयत्न करू. आणि ही बातमी तुम्ही सगळ्या आपल्या वृत्तपत्रातनं, आपल्या युट्यूबच्या चॅनेलमधनं तुम्ही मतदारांपर्यंत पोहोचवा, सुशिक्षित लोकांच्यापर्यंत पोहोचवा आणि जास्तीत जास्त उमेदवार या आघाडीकडे येतील अशा, कारण हे कोल्हापूर टिकवायचं आहे आपल्याला, ही टक्केवारीची कीड संपवायची आहे. या कोल्हापूर महानगरपालिकेच्या शाळेच्या क्षेत्रातील ज्या शाळा आहेत त्या चांगल्या करायच्या, इथली आरोग्य व्यवस्था अगदी ऐरणीला लागलेली आहे, तिला व्यवस्थित करायचं आहे, घरपोच दाखले द्यायचे, अशा पद्धतीच्या सुविधा फक्त कार्यकर्ता पॅटर्नच्या माध्यमातून राबवायच्या, अशी घोषणा आम्ही करण्यासाठी आज आम्ही सगळीच घटक पक्षातली मंडळी, समविचारी पक्षातली मंडळी एकत्र आलोय. आणि ही आघाडी इथून पुढे चांगल्या पद्धतीने कोल्हापूरचा विकास करेल अशी ग्वाही देतो. आणि तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा तुम्ही इथं जमलात त्याच्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं आभार मानतो. आणि ही कार्यकर्त्याच्या अस्तित्वाची लढाई आहे, अशा पद्धतीची तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करून देतो. कारण आता जर कार्यकर्ता संपला तर तो उठणार नाही. आता कार्यकर्त्याचं मनोबल जर हल्लं खचलं तर तो पुन्हा जिवंत राहणार नाही. आणि पेड कामगाराची जी कॉर्पोरेट कंपनीची स्टाईल आहे ती या पक्षांमध्ये रुजले. मग महाविकास असू दे, महायुती असू दे, हे मोडून काढण्यासाठी तुम्ही सगळ्यांच्या समोर कार्यकर्ता पॅटर्नचा प्रस्ताव ठेवा, तळागाळात पोचवा अशी तुम्हाला विनंती करतो. जय हिंद. मटन थाळी, चिकन थाळी, स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय, ऑर्डरनुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी. आणि हो, शाकाहारी लोकांसाठी खास व्हेज गावरान थाळी सुद्धा उपलब्ध आहे बरं का. चला तर मग अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया. आजचा बेत फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये. संपर्क 9209 76 13 53. पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड, केरले, मानेवाडी.